राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. बघा, मी राजसाहेबांवर तसं काय बोलणार नाही, पण साहेबांना हा प्रश्न आत्ताच आठवला काय? मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर आतापर्यंत काय होतं? कुठे होते साहेब? बेपत्ता तर नव्हते ना, महाराष्ट्रातच होते ना. निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही वाटेल ते आरोप कराल म्हणजे तुम्हाला मुंबईबद्दल काहीच माहीत नाही. तुम्हाला मुंबईबद्दल आस्था नाही. मुंबईच्या विषयांवर बोला. आमचं म्हणणं आहे, तुमच्याकडे जर हे 50 खोक्यांचं जर काही तुमच्याकडे पुरावा असेल, अहो इन्कम टॅक्स आहे, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये एक तक्रार तर करा. कुठे तक्रार केली राजसाहेबांनी? मीडियासमोर बोलणं सोपं आहे हो. अच्छा, दिलेल्याचा पुरावा तर द्या. 100% कारवाई करू आम्ही. आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही मुंबईला काय देणार ते सांगा. तुम्ही कुठल्या हेडखाली मुंबईचं डेव्हलपमेंट कराल ते सांगा. ज्यांना फायनान्स कळत नाही, ज्यांना महानगरपालिकेची कुठली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर कळत नाही, त्यांनी फक्त राजकीय ह्या विषयांना हात घालून ते लोकांना वेगळ्या वळणाकडे न्यायचा प्रयत्न करतायत. पण लोकांनी मुंबईचं मन बनवलं आहे. यावेळेला महायुतीबरोबर मुंबई राहणार 100%. काय म्हणताय? ते मुंबईकर नाही, त्यामुळे मुंबईकरांच्या जे समस्या आहेत, प्रश्न आहेत, ते त्यांना कळतच नाही. अशा प्रकारचं देखील तुम्हाला कळलं ना, तुम्ही काय उखाडलं? तुम्ही काय केलं? अहो म्हणजे तुम्ही मला एक सांगा, असं माणूस, एवढ्या मोठ्या लेवलवरचा माणूस असं बोलू शकतो? आपण महाराष्ट्रवासी आहोत. महाराष्ट्र एक आहे. ही कुठली पद्धत झाली बोलायची? म्हणजे तुम्ही इतके मुख्यमंत्री जे काय होऊन गेले, तुम्ही आता डिवाइड करणार त्यांना? म्हणजे तुम्हीच केलं सगळं, बाकी कोणी काय केलं नाही. चला ते सोडून द्या, महाराष्ट्र एक आहे. तुम्ही काय केलं? तुम्ही एक वास्तू मला सांगा जी या ठाकरे कंपनींनी निर्माण केली. लंडनला जाताना गुजराती माणूस का असतो तुमच्याबरोबर? तुम्ही बघा लंडनमध्ये कोण कोण असतं यांच्याबरोबर, कोण बिलं भरतं यांची. नाही काढायचं आम्हाला हे सगळं. निवडणुकीला निवडणुकीसारखं बघा. निवडणूक हे एक साधन असतं लोकांना काहीतरी देण्याचं. आता तुम्ही महानगरपालिका जी आता काबीज करायचा जो काही प्रयत्न करताय ना, ती होणार नाही. पण जे काही काबीज करायचा प्रयत्न करताय ना, ते तुमची घरं चालवण्यासाठी करताय. काल पण बघितलं ना, काल काय परवाच एका चॅनलची इंटरव्ह्यू झाली. त्याच्यामध्ये आदित्यजी होते, अमितजी होते आणि बाकी सगळे पत्रकार तिकडे होते. आणि बाजूला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक, स्मृतीस्थळ. हे फक्त सुरुवात आहे. तो महापौर बंगला जो घेतला ना, तो ह्याच्यासाठीच घेतला आहे. ह्याच्यासाठीच घेतला आहे. उद्या ते सगळं आपल्या अंडर कसं येईल? उद्या तुम्हाला जर आठवत असेल तर हेलो नावाचं एक मॅगझिन होतं. त्या हेलो मॅगझिन महापौर जेव्हा असताना, मला वाटतं कोण होते महापौर तेव्हा मला आठवत नाही, पण महापौर बंगला जेव्हा होता आणि महापौर राहायचे तिकडे मुंबईचे, त्या काळात आदित्य ठाकरे आतमध्ये शूटिंग करायचे वेगवेगळ्या चॅनलसाठी, त्या हेलो मॅगझिनसाठी. आणि मग तो मागचा गार्डनचा भाग, मग कुठेतरी वरती जाऊन खुर्च्यांवर बसायचं, मग कुठले तरी अँटी चेंबर वापरायचे. तुमची प्रायव्हेट लिमिटेड आहे काय? ठाकरेंना देऊन टाकले काय गव्हर्नमेंट प्रॉपर्टी? हे पहिलं गिळतात आणि आमचं आहे तसं वावरतात. म्हणून तुम्हाला मी सांगितलं की हे सगळं जे आहे ना, हे फक्त काहीतरी मिळवण्यासाठी आहे. बाजूला स्मृतीस्थळ आहे बाळासाहेबांचं. तुम्ही ते सगळं चपला वगैरे घालून तिकडे असे राऊंड मारून बसलेला आहात. काय समजायचं मुंबईकरांनी? मराठी माणसांनी काय समजायचं? मुंबईच्या मराठी माणसांनी तर ठरवलंच आहे
की मागच्या 25 वर्षामध्ये या लोकांनी जे काय केलं ना ठाकरे कंपनीने, परत कधीच ह्यांना आपण संधी द्यायची नाही, मुंबईकरांनी ठरवलंय. पण हे सगळं सांगायला का लागतंय? कारण का निवडणूक ठाकरेच वेगळीकडे घेऊन जायचा प्रयत्न करतात. ही विकासावर लढवत नाहीयेत, विकासाचं विजन नाहीये, इमोशनल कुठेतरी काहीतरी असं बोलायचं जे वातावरण खराबच झालं पाहिजे. अहो किती वर्ष आपण मुंबईचं वातावरण खराब करताय, आता तरी चांगलं करा, चांगलं बोला काहीतरी मुंबईचं. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.